नमस्कार, मी योगेश जम्मा. विठ्ठला तूच या चित्रपटाच्या प्रमुख भूमिकेत मी विठ्ठल शिंदे या कॅरेक्टरचं पात्र साकार करत आहे. आपल्या विठ्ठला तूचचे डायरेक्टर श्री प्रफुल्ल मस्के सर आहेत आणि आमचे परममित्र श्री संतोष अण्णा बंडगर, संतोषजी क्षीरसागर, आमचे श्री प्रवीणजी भोसले ज्यांनी विठ्ठला तूचमध्ये भूमिका साकारलेली आहे आणि छोट्या भावाची भूमिका श्री ऋत्विज काळे यांनी साकारलेली आहे. येत्या 3 मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात विठ्ठला तूच हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. एका वेगळ्या धाटणीचा चित्रपट असून कुटुंबासहित बघण्याचा चित्रपट कुटुंबासहित बघण्यासारखा हा चित्रपट असून सोलापुरातील प्रत्येक नागरिकांनी हा चित्रपट पाहावा अशी मी सोलापूरकरांना एक विनंती करतो. कारण की खूप दिवस झाले कुटुंबासमवेत जाऊन चित्रपट बघण्याचे त्या काही चित्रपट आले नाहीत, पण चित्रपटाची कथा खूपच चांगली लिहिलेली आहे आपले डायरेक्टर साहेबांनी. प्रेम आहे, त्याग आहे आणि या चित्रपटाची जे गाणे आहेत ते डॉक्टर विनायक पवार यांनी लिहिलेलं आहे. हर्षित अभिराज सरांनी एक गाणं लिहिलेलं आहे आणि प्रफुल्ल मस्के सरांनी एक गाणं लिहिलेलं आहे. तर या फिल्मच्या पूर्णतः जो संगीत दिग्दर्शनाचा भाग आहे तो संगीत दिग्दर्शनाचा भाग हा हर्षित अभिराज यांनी पार पाडलेले आहे. दूरच्या रानात केळीच्या वनात जो सॉन्ग मध्यंतरी आला होता त्याचे जे संगीत दिग्दर्शक आहेत ते हर्षित अभिराज यांनी देखील एक गाणं आपल्या चित्रपट म्हणलेलं आहे. आणि बॉलिवूडचे सिंगर जावेद अली आणि वैशाली माडे यांनी सखे तुझं लाजणं हा मराठी एक ड्युएट सॉन्ग म्हणलेला आहे. खूपच जबरदस्त सॉन्ग आहे आणि यूट्यूबवरती आपण हा सॉन्ग पाहू शकता. आणि या संदर्भात चित्रपटाबद्दल काही माहिती देत असेल तर मी प्रफुल्ल मस्के सर यांना विनंती करतो त्यांनी चित्रपटाबद्दल व्यवस्थित माहिती द्या. विठ्ठला तूच हा चित्रपट सर्व प्रेक्षकांनी येत्या 3 मे 2024 रोजी सिनेमागृहामध्ये येऊन पाहायचा आहे. खूप छान अशी स्टोरी आहे आणि खूप काळापासून जे निखळ मनोरंजन म्हणतात, प्युअर मनोरंजन, जे की पवित्र असं मनोरंजन आहे, पूर्ण फॅमिली येऊन तुम्ही पाहू शकता. नक्की पहा 3 मे 2024 रोजी विठ्ठला तूच हा चित्रपट. प्रेक्षकांना मी हे आवाहन करेल आमची पूर्ण टीमकडून की हा चित्रपट 3 मे 2024 रोजी तुम्ही स्वतः आणि तुमच्या कुटुंबाला घेऊन या. सर्वजण एका ठिकाणी बसून पाहण्यासारखे चित्रपट आजकाल येत नाहीत. हा चित्रपट तुम्ही पूर्ण फॅमिलीपासून पाहू शकता. टोटल एंटरटेनमेंट आहे. फिल्ममध्ये ॲक्शन आहे, थोडासा सस्पेन्स पण आहे, त्याच्यानंतर लव्ह स्टोरी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जे काही इथिक्स आजकालचा समाज, आजकालचे युग, आजकालचा देश, आजकालचं जग म्हटलं तरी चालेल, जे हरवत चाललेलं आहे ते खूप काही मिळण्यासारखं आहे. सर, फिल्ममध्ये अध्यात्माला कलियुगाशी जोडण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे आणि तो प्रयत्न तुम्हाला आवडेल. पटकथा लेखन मी केलेलं आहे. आज आपण पाहतोय आजच्या समाजामध्ये जे काही प्रेम हे विषय म्हणजे आता नामशेष होत चाललेला आहे. एक क्षणिक सुख हेच प्रेम आताच्या पिढीला वाटत आहे, पण तसं नाही आहे. प्रेमाचा अर्थ त्याग आणि त्यागाशिवाय प्रेम नसतंच. तर या चित्रपटातून आशयघन अशी स्टोरी आहे जी खूप डीप जाते. तुम्हाला अंतर्मुख जे कोणी प्रेक्षक ही फिल्म पाहिल तो अंतर्मुख होऊन हा चित्रपट पाहिल, कारण खूप छान अशी स्टोरी आहे. जास्त काही सांगणं योग्य ठरणार नाही. तुम्ही ज्यावेळेस पाहाल त्यावेळेस तुमच्या हे लक्षात येईलच. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रभू श्री राम 14 वर्षाचा वनवास, त्यावेळेचे ते अयोध्येचे राजे होते. तर जो माणूस त्याला आपण जगाचे राजे म्हणतो त्या माणसाला 14 वर्षाचा वनवास सहन करावा लागला. तर तुम्ही आम्ही कोण? तर हा चित्रपट त्याच पृष्ठभूमीवरती निर्माण केला गेलेला आहे. जो कोणी नायक असेल तो आधुनिक श्रीराम, आधुनिक काळातला श्रीराम कसा असेल तर त्यातून तुम्हाला ते दिसेल. सोलापूरमध्ये आय स्क्वेअर, त्याच्यानंतर उमा मंदिर आणि लक्ष्मीनारायण टॉकीज या 3 टॉकीजला लागणार आहे. 3 तारखेला 3 मे 2024 आहेत. सर, ज्यावेळेस तुम्ही चित्रपट पास जाल, एक सीन जसा उलगडत जाईल तुमच्या नजरेसमोरून, तुम्हाला खूप काही घेण्यासारखं मिळेल. या चित्रपटामध्ये एक आदर्श भाऊ दाखवलेला आहे, एक आदर्श हजबंड, नवरा दाखवलेला आहे,
एक आदर्श मुलगा दाखवलेला आहे. खूप सारे कांगोरे आहेत जे आपल्या चित्रपटाच्या नायकाला जे आहेत ना, एक आयडियल लाईफ कसं असावं याचं एक प्रतिनिधित्व आपल्या फिल्मचा हिरो करतो. चित्रपटामध्ये एकूण 4 गाणी आहेत, पण काही कारणामुळे एका गाण्याचं चित्रीकरण न झाल्यामुळे ते मार्केटिंगसाठी ठेवलं आपण. चित्रपटामध्ये तुम्हाला 3 गाणी दिसतील.